सुखाने नांदत असताना यवनांची वाकडी नजर महाराष्ट्रावर पडली. परकीय आक्रमणांच्या टाचेखाली महाराष्ट्र बरेला जाऊ लागला. सर्वत्र अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती, महिलांवर अत्याचार, मंदिरांची तोडफोड थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्या घरातील माय आणि गोठ्यातील गाय असुरक्षित होते तेव्हा घरातील अंधकार मनात घर करू लागतो. अशा वेळी मातेकडे साकडे घातलं. अरे चिंचलीच्या खंडोबा, पंढरीच्या विठोबा, तुळजापूर भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाळानं ऐकलंच. शालिवान शके 1551 शुक्ल नामस्वर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडळातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. लहानपणापासूनच मासाहेबांनी शिवरायांना रामायण, महाभारत यांसारख्या गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. त्यातून महाराजांना सत्य, असत्य, धर्म, अधर्म, न्याय, अन्याय यांमधील फरक समजू लागला. शस्त्र आणि शास्त्र यांच्या शिक्षणासाठी शहाजी राजेंनी दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, मोरोपंत यांसारख्या कर्तबगार माणसांची नेमणूक केली. यांकडून महाराजांनी धर्मशास्त्र आणि युद्धशास्त्राचे प्रशिक्षण घेतले. अर्जुन तुझा केशव तू तुझा हो सारथी, तुझा अर्जुन तुझा केशव तू तुझा हो सारथी, करुणी मान गणी मावर देव, करुणी मान गणी मावर देव.
नाही. त्यासाठी कर्तबगार माणसे आणि निष्ठावान मावळे असावे लागतात. लहानपणापासूनच शिवरायांनी अशी माणसे पारखायला सुरुवात केली होती. लहानपणापासूनच शिवरायांसोबत तानाजी मालुसरे, यसाजी कंक, बाजी जेजे, सूर्याजी काकडे, सूर्याजी मालुसरे यांसारखे सवंगडी त्यांच्या सोबत होते. या सवंगड्यांना सोबत घेऊन वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वरावर स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे